नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 नवीन अपडेट तर पहा. आज मित्रांनो पोलीस भरतीमध्ये 17 मार्च 2024 सकाळपर्यंत जे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले मित्रांनो हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आतापर्यंत मुंबईमध्ये किती फॉर्म आले, त्याचबरोबर ठाण्यामध्ये किती फॉर्म आले, तर जवळपास मित्रांनो 14+ घटकाची माहिती जी आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहे. तर आतापर्यंत जे मित्रांनो 17 मार्च 2024 सकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर CP ठाणे या ठिकाणी मित्रांनो 1115+ मित्रांनो फॉर्म आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई या ठिकाणी 29,400+ मित्रांनो फॉर्म आतापर्यंत आले आहे. त्यानंतर मुंबई चालक आहे, तर मुंबई चालक या ठिकाणी 3,922+ मित्रांनो फॉर्म या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, मुंबई कारागृह या ठिकाणी 5,167+ फॉर्म आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP चंद्रपूर आहे, तर CP चंद्रपूर या ठिकाणी खूप कमी फॉर्म आले, म्हणजे 1,387+ या ठिकाणी आतापर्यंत फॉर्म आले. त्यानंतर SP बीड आहे, SP बीडमध्ये सुद्धा खूप कमी फॉर्म आले, 350+ फक्त फॉर्म आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP परभणी आहे, SP परभणी या ठिकाणी 791+ या ठिकाणी आतापर्यंत टोटल फॉर्म आले आहे. त्यानंतर नागपूर शहर या ठिकाणी जे मित्रांनो टोटल जे फॉर्म आतापर्यंत 1,931 फॉर्म या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर नागपूर कारागृह या ठिकाणी टोटल 662+ मित्रांनो फॉर्म मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृह या ठिकाणी 3,243+ मुलांनी आतापर्यंत फॉर्म टाकलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी 2,103+ आतापर्यंत मुलांनी फॉर्म टाकलेले आहे. त्यानंतर SRPF जालना या ठिकाणी आतापर्यंत मुलांनी 1,695+ फॉर्म टाकले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली या ठिकाणी मित्रांनो 1,662+ मुलांनी आतापर्यंत फॉर्म टाकलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 3,164+ मुलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग या ठिकाणी जवळपास मित्रांनो 461+ मुलांनी आतापर्यंत फॉर्म भरले आहे. तर टोटल मित्रांनो एवढ्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढे फॉर्म आलेले आहे. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पोलीस भरतीबद्दल जे पण अपडेट येणार आहे ते आपल्या त्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.